सुरुवातीला ओंकारने आम्हाला हा फ्लॅट बघितला. हा फ्लॅट बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला काही डिझाईन दाखवली. त्यातलं हे डिझाईन आम्हाला फार आवडलं, की याच्यामध्ये त्यांनी जे पी-ओ-पी केलेलं आहे, तसेच झुमरची हे झुमर कशा टाईपचं बसवलं पाहिजे, नंतर समोर हे टी व्हीच्या पाठीमागे काय असलं पाहिजे, समोर हे दरवाजा उघडल्यानंतर जी राधाकृष्णाची मूर्ती जी आम्ही ठेवलेली आहे ती कशी दिसू शकेल याची सुद्धा त्यांनी आम्हाला कल्पना दिलेली होती. पलीकडे जो आम्ही ऑफिसचा एरिया जो केलेला आहे तो सुद्धा त्यांनीच आम्हाला सजेस्ट केला होता, की इथं तुम्हाला काका तुम्हाला व्यवस्थित ऑफिस वगैरे करता येईल, घरामध्येच बसून व्यवस्थित ऑफिस करता येईल. नंतर संपूर्ण देवघराची आयडिया त्यांनी जी आम्हाला दिलेली होती ती पण आम्हाला खूप सुंदर वाटली. आणि ती विशेष म्हणजे लाकडामध्ये घ्या म्हटला, की वुडन कार्विंगमध्ये ते खूप छान दिसेल असं ते सांगितलं ओंकारनी. ती पण आम्हाला आयडिया आवडली. नंतर फर्निचरच्या बाबतीत आम्ही त्याला आधी सांगितलं होतं, की आम्हाला रॉयल फर्निचर हवं आहे. मग त्या रॉयल फर्निचरचं त्याने आम्हाला हे जे आत्ता फर्निचर आहे हे त्यांनी सजेशन केलेलं होतं. बेडरूम, किचन याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित अगदी खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांनी ते सगळं बनवलेलं आहे. आणि आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो, की आम्ही योग्य माणसांकडनं आम्ही हे काम करून घेतलंय ते. पहिले आम्ही तुला असं सांगितलं होतं की आम्हाला हॉलचं रॉयल थीम आम्हाला हॉलसाठी हवी आहे. तर त्याच्यासाठी तू आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सगळे डिझाईन्स करून दिले. त्यातलं आम्ही जे सिलेक्ट केलं त्या पद्धतीने तू परत त्याच्यात काही असेल ते मॉडिफाय करून परत आम्हाला व्यवस्थित सगळं प्लॅन करून दिलं. सगळ्यात जास्त महत्त्वाचं आवडलं ते मला तुझं फॉल सिलिंगचं डिझाईन. मोल्डिंगमध्ये जे तू आम्हाला दिले होते, मिरर वगैरे लावणं, ही कन्सेप्ट खूपच आवडली होती. त्याच्यामुळे ती आम्ही फॉलो करत गेलो. तू सांगत गेल्या त्याप्रमाणे आपण आपलं घर बनवत गेलो. परत आम्ही तुला हेही सांगितलं होतं की बेडरूमसाठी आम्हाला मॉडर्न डिझाईन हवं आहे. त्याप्रमाणे मग तू आम्हाला मॉडर्न डिझाईनचं सगळं डिझायनिंग करून दिली. त्याच्यामुळे हे घर खूपच छान झालेलं आहे. आणि माझ्या मुलासाठी तू जो बेडरूमचं हे दिलेली होती कन्सेप्ट ती सगळ्यांनाच आवडलेली आहे. विशेष ते आदित्यच्या बेडरूमचं सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे. हा, आणि बेड पण त्याचा खूपच सुंदर झालेला आहे. त्याचा बेड जो आहे तो हे म्हणजे नावेच्या आकाराचा बनवलेला आहे. तर तो म्हणजे ती जी कन्सेप्ट तू सुचवलीस ती आणि इतकी म्हणजे हे ज्या दिवशी आमची वास्तुशांत होती त्या दिवशी त्या लोकांनी त्याचं खूप कौतुक केलेलं आहे. विशेष म्हणजे मला इतकं सुंदर घर बनवून दिलंय त्याबद्दल थँक्यू.